ते व्हाल या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का? फायनल. मग आता विचारे साहेबांच्या कार्यक्रमात 2024ला नवरात्राच्या देवीच्या उत्सवात मी तुम्हाला 7 वाक्य सांग. आता त्यांचा हा कार्यक्रम 100 वर्ष चालणार महाराज. त्यांच्यावर देवीची पूर्ण कृपा आहे, त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार. का? तो माणूस हे काम करताना मोकळ्या मनाने करतो. देवीची सेवा दरवर्षी करतात, पण कशी आहे? वरवर नाही आहे, मनापासून. मनापासून वारकऱ्याचा सत्कार मनापासून. आणि माझ्या माहितीनुसार एवढाच माणूस वारकऱ्याचा सत्कार करतोय. नाही तर कोण वारकऱ्या लोकांना वारकऱ्यांच्या बाबतीत एकच डोक्यात आहे, त्यांना कळत नाही. आम्हाला तुम्ही सगळी ईडी समजतात. माळकरी का पागल हो. पण त्यांचा सत्कार साहेब करतात, हे विशेष. त्याला नाविन्य आहे. आणि ह्या देवीच्या नवरात्र उत्सवाला दरवर्षी वेगळं काहीतरी नाविन्य आहे. आणि कार्यक्रमात नाविन्य असायलाच. तसं मग आमच्या कीर्तनात सुद्धा दरवर्षी विषय आहे का? नाविन्य आहे. म्हणून तर तुम्ही ऐकायला येता. मी गेल्या वर्षाचं सांगितलं, तुम्ही का घ्याल? त्याच्यात काय आहे? नाविन्य. मग ह्या कार्यक्रमाला तुम्हाला मी 7 वाक्य सांगणार आहे. सांगू का पुढे जाऊ? 1. अंगातली ताकद जपून वापरा. शरीर थकलं की जग संपलं. या वाक्यावर तुमचं काय मत आहे? हे आहे ना, तवर हे संपलं ना, संपलं. आपले डोळे गेले आणि टी व्ही चालू झाला. काय आग लावायची त्या टी व्हीला? तुम्ही जोपर्यंत शरीर चांगलं आहे तोपर्यंत जीवनातला आनंद लुटून घ्या. तुमचं काय मत आहे? आणि पुन्हा येणे बिणे काय नाही, हे सगळ्या गप्पा आहे. कोणाला वेळ नाही, कोणी आलाही नाही. मला तर अजून कोणी भेटलं नाही वरून आलेलं. भाऊ बरं चाललंय आणि आता जायचं आहे का? मी 2-4 दिवसासाठी आलोय बा खाली, काय चाललंय पाहायला. काय नाही, एकदा संपला विषय. आपण मेलो, जग संपलं, काय घेणं नाही. महाराज वारकरी संप्रदाय बाबा महाराज सातारकरांनी श्रीमंत केला. संप्रदायाची उंचीच मुळात कोणी वाढवली? सातारकर महाराजांनी उंची वाढवली. पण लोक 1.5 महिन्यात विसरले. आता समजा मी गेलो, आज जाणार नाही, आज 2-3 दिवसात तुम्ही विसरले. लोकांना काहीच घेणं नाही. शरीर चांगलं ठेवा, सगळं मिळेल. याच्यावर तुमचं काय मत आहे? याला रोग नाही झाला पाहिजे. हे कॅन्सर विन्सर तर बाहेरचं खाल्लं नव्हतं. आता अटॅक. आता बऱ्याच लोकांना काय आहे? अटॅक. मीठ खा, गोळ्या खा. कशाला गोळ्या? अटॅक कळतो तुम्हाला काय? सांगून टाकू का? सांगू का राहून देऊ? सांगू. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. सगळे एज्युकेटेड लोक नीट ऐका, डॉक्टर बिक्टर कोणी असले तर. अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाही, हा मानसिक तणाव आहे. या वाक्यावर तुमचं काय मत आहे? आणि अटॅक काय येतो? मुलगी बरोबर नाही, मुलगा बरोबर नाही. महिलांना अटॅक येण्याचं कारण काय? सून माझं ऐकत नाही. अगं तुझा तुझ्या सुनाचा संबंध काय? तू कोण शहाणी लागून गेली तुझं ऐकायला? तुला कळतं का काही? कळतं का? महिला मंडळ मला एक सांगा, तुमच्या सुनाचा तुमचा संबंध काय? ती तुझ्या पोराची बायको आहे, तुझा काय संबंध आहे? तिनं पोरगा विकत घेतलाय. तो त्याला 2 बनियन दिले, 2 अंडरपॅन्ट दिल्या लग्नात, बसत्यात टॉवेल दिला. त्याला नव्हतं ना काही, भीक लागली होती. बुट दिले, बुट 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 काय मग अपेक्षा? एक वाक्य सांगा, आपला कोणी ऐकावं ही आपण अपेक्षाच करू नये. मग ज्याचा त्याचा कलर. आता माझ्या समजा मुलगा मला आहे, माझ्या मुलाचा माझा काय संबंध? काय संबंध? त्याचं प्रारब्ध वेगळं, त्याचं संचित वेगळं, त्याचा भांग वेगळा, त्याचं राहणं वेगळं, त्याचं कर्म वेगळं, त्याच्या कर्माची फळही. मग आपण त्याच्या नशिबाशी घासायचं कशाला? त्याचं तो ठरेल. याडं व्हायचं का शहाणं व्हायचं? फक्त चांगले संस्कार करणं आपलं काम. का आपण त्याच्यावर दबा आणायचा? तू मेडिकलला जाय कशाला? येडा व्हायला? अरे त्याला 42% मार्क पडले, तू कशाला घालतो त्याला शाळेत? ते आर्टला घालून टाक आणि ते मोकळं सोडून गावात.
आणि 25% पालकांनी आहे ना जबरदस्तीनं पोरं ईडी केलीत. माझी इच्छा आहे तो डॉक्टर व्हा. कशाला कशाला व्हा डॉक्टर? त्याला कॅपॅसिटी आहे का? त्याला खिडकीतून भूगोलाचं गायर दिलं तर त्याला भूमितीच्या पेपरात लिहिलं. तुम्ही पोरांना कधी बळजबरी करू नका. ज्याचं त्याचं प्रारब्ध वेगळं आहे आणि ज्याचं त्याचं प्रारब्ध कधी बदलेल सांगता येत. मग तुम्ही आग्रह करायचं काय काम आहे? तू डॉक्टरच हो, तू इंजिनियरच हो, तो येडा होऊ शकतो. तू कशाला डोकं? माझं पोरगं कीर्तनकार व्हावा हा बावळाट अपेक्षा मी का धरावी? माझेच एवढे हाल झाले 30 वर्षात, तर त्याला कशाला ह्याला फड्यात उतरायचं? भाऊ तू येऊच नको इकडं. समाजामध्ये खरं बोलणाऱ्याला लई त्रास आहे. फक्त तो प्रगट करीत नाही, नाही तर त्याला त्रास आहे. पण ते सांगा कोणाला? कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला दात नाही आणि ती म्हणते हे मला पोषण देते. आता काय बोलायचं? पोषण देऊ दे, पण तू लावी ती कुठं हा प्रश्न आहे ना. काय चाललंय महाराज? आंधळ दळीत आहे, कुत्रं पीठ खात आहे. फेर अँड लवली लावून जर माणसं गोरे होत असते, मी इतक्या दिवस सावळा राहिलो असतो का? मी फेर अँड लवली झोपलोच असतो ना. पण आता हे असंच आहे. याने काय होईल? काही नाही होणार. याने काय होईल? काही नाही होणार. याने काय होईल? काही नाही होणार. डेटॉल. दिवाळी आली का एक जाहिरात उठलीच. शेजारचे आलाम काका सोसायटी सोडून गेले का? हे आलाम काका कोण? हे आमचे लहानपणी बाळा, उठा उठा, मोती स्नानाची मरा. अरे आमचे खरे वाक्य तरी आम्हाला एवढी तकलीफ आहे. ते सगळं खोटं आहे पण कोणी बोला ना. आता तुम्ही सगळे महिला मला उत्तर द्या. तुम्ही सगळे मेकअप करता, काय अनुभव आहे तुम्हाला मेकअपचा? साधारणपणे 3 वेळा पावडर लावतो तुम्ही दिवसभरात. कोणत्या पावडरने तुम्हाला ताकद आली? नाही. जुन्या काय, मग हिंदीत एक शब्द आहे ना, दुनिया झुकती है. आता आमच्यासारखं खरं बोलतं तर तकलीफ होते, बाकीच्यांचं होत नाही. मग आपल्याला अटॅक येण्याचं कारण आहे का? इथं होतो आपण. एव्हरी मॅन हॅज ए वन हार्ट. एव्हरी मॅन हॅज ए वन हार्ट. वन हार्ट हॅज ए 4 पार्ट्स. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. इन ब्लड 2 टाइप्स ऑफ सेल, white blood corpuscles and red blood corpuscles. In blood, hemoglobin is present. That is why blood has a red color. Yes? तुम्ही काहीच बोला ना. Yes. When the thinking is high, Abraham, hey! When the thinking is high, and blood of circulation to heart is lower. जेव्हा विचार जास्त होतात आणि हृदयाला रक्त जेव्हा पुरवठा कमी होतो, तेव्हा त्या व्यक्तीला घाम येतो आणि त्याच्यात त्याचा गेम होतो. इट इज कॉल्ड अटॅक. तुम्ही हा म्हणले नाही, नाही म्हणले नाही. आणि अटॅकला औषध नाही. इट हॅज अ नॉट अ टॅबलेट अँड नॉट अ इंजेक्शन. अटॅकला एकच औषध आहे, झालेली घटना जाग्यावर विसरा. टेन्शन घ्यायचं ना, हसत जायचं. आता तुम्ही माझे कीर्तन ऐकून गेले ना, 6 महिने अटॅक बिटॅक काय नाही, फ्रेश रक्ताभिसरण क्लिअर झालं तुमचं. कारण जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, जी गालात हसतात ती भामटी असतात. आणि काही माणसं इतके दरिद्री आहेत, कणात्या पण हसत नाही, एकदम पालथ्या मेंदूची नुसती हसणं. चला पुढं. तुम्हाला सरकायचंच कुठं? अंगातली ताकद जपून वापरा. 7 सांगायचे बरं ना. 2 खिशातला पैसा जपून वापरा. पैशाला जपा,
लक्ष्मी चंचल आहे. समुद्रावर फिरायला गेलेल्या माणसाला पाण्याची बाटली घरून न्यावी लागते, एवढं ध्यानात ठेवा. सच शिकलं. पैसा जपून वापरा. आणि 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. तुझ्याकडे किती पैसे आहेत? 105 TMCचं जायकवाडीने तळ गाठलाय. तुझ्याकडे किती नोट आहे? किती आहे तुमच्याकडे? 3 BHK, 4 BHK. पैसा जपून वापरा. आणि पैसा नसल्यावर काय होतं ही मॅच सांगायची गरज नाही. बसलेल्या लोकांना 2च वर्षापूर्वी आलेला अनुभव आहे. आपल्या बापाला कोरोना झाला तर कोणी रुपया नाही दिला. बिचारा मेला आपला बाप. बिचारा साधा होता, भोळा होता. परत तर कधी परत कधी येणार नव्हता. गेला आपला बाप. आपला बाप गेला. गेला बाळा, गेला आपला बाप. पुढे सांगू, नवरा बायको दोघांना कोरोना झाला. दोघांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. बारा एक खाट कधी रिकामी झाली एका खाटाला कळली नाही. नवरा गेला, बायकोला कळलं नाही. बायको गेली, नवऱ्याला कळलं नाही. आणि दोघांनाही पाणी पाजायला मुलगा आला नाही. खरं आहे का खोटं आहे? बोला. हां, ज्याला कोरोना झाला ना बारा, त्याची मुलगी बापाचं तोंड पाहिला शेवट नाही आली. गाय मेले तर पुरले जाते, बैल मेला तर पुरला जातो. त्याच्यापेक्षा वाईट माणसं जाळलीत. ज्याला कोरोना झाला त्याच्या गाईचं दूध सुद्धा लोकांनी डेअरीला घेतलं नाही बाळा. ज्याला कोरोना झाला त्याला दळण दिलं नाही लोकांनी. दळण त्याच्या घराभोवती काट्या टाकल्या. हो, काट्या टाकल्या. गेली आई. महिला मंडळ 13व्याचे नैवेद्य केले. 13 कुत्र्यांनी खाली, पण माणसाने खाली नाहीत. लांबचा काळ आहे. अंगातली पैसा, खिशातला पैसा जपून वापरा. महिला मंडळ तुम्ही कशातही पैसा घालू नका. लग्नात फटाके 80,000चे. नवरदेव बहिरा. आता तर तुम्ही विक्रम केलाय खर्चाचा. विक्रम. हळदी इतका खर्च लग्नाला आहे सध्या. आता तर नवीनच आयटम आणला महिलांनी यावर्षी. मेहंदी. अरे तुमचे डोके फिरले का काय? मेहंदीला लाख रुपये खर्च आहे. मेहंदीला. मेहंदीला नवरीची आई डान्सर आहे स्पेशल. खरं आहे का खोटं आहे? बोला. मेहंदीला 80,000 खर्च. जेवण आहे 500 लोकांचं. कशाला? मेहंदीला. आणि 10 रुपयाला कोण आहे मेहंदीचा? ते कोण का काय म्हणते त्याला? कोण? 10 रुपयाला येतो. अगं बाई, एक बादलीभर मेहंदी घे. नवरीच बादलीतून वर काढ ना. काय करते? काय मेहंदी आहे? आणि नवरीची मेकअप जरा लग्नात कमी करा. अहो, नवरदेव फसला दुसऱ्या दिवशी. हो, तो म्हणला मला वाटलं कलवरी आहे. काय मेकअप आहे नवरीची लग्नात? इथवर मेहंदी, हिरव्या बांगड्या, बांगड्या, इथल्या फटीत चमकी, इथं चमकी, इथं चमकी, इथं खालून चमकी, इथं मधल्या फटीत चमकी, इथं कलर, इथं कलर, केसाला असा फुगा, एक बट गालावर. नाही तर मग पुरे केस मोकळे. अगं तू घुमती का हिंडती काय? आणि बोलणं एकदम सिस्टमॅटिक. कोणत्या गुरुजी होते का व्याकरण शिकायला? एव्हा, तेव्हा, केव्हा. कशावय टिंबदी ती आडपटाची ती? एव्हा, तेव्हा, केव्हा. अय्या, एव्हा, तेव्हा, केव्हा. अय्या, वाव. पैसा दानात घाला, पैसा मानात घालू नका. हो, शिका विचारे साहेबांचा एवढा मोठा भव्य दिव्य खर्च, पण फक्त समाजासाठी आहे. चांगल्या ठिकाणी पैसे घाला. नको तिथं कशा. मला 31 वर्ष झाली महाराज झाल्याला. मी अजून पाण्याची बाटली विकत घेतली नाही. इथं उरली का इथूनच 2 घेऊन जायचं. घ्या.
नाही, दानधर्मात घाला. एखादा शाळेत आडला त्याला मदत करा, एखादा दवाखान्यात आडला त्याला मदत करा, एखाद्या मुलीचं आता CETचं ॲडमिशन आडलं 500 रुपये मदत करा. तिला 500 म्हणजे 5,000 आहेत. गरीब आहे. आता समजा 10वीचे क्लास सुरू झाले, गरीब मुलगा आहे, 1 महिन्याची फी भरून टाका, 300 रुपये जातील. पण त्या मुलाला ते 3,000 आहेत. चांगल्या ठिकाणी पैसा घाला. नको तिथं काय करा, काय करणार काय तुम्ही पैसे घालून? मला सांगा. घेतले पैसे काय करणार तुम्ही? घातले पैसे. आता ते फ्लॅक्स, आता लग्नांमध्ये ते हे बंद झालं आहे, पत्रिका आणि ते फ्लेक्स आलेत नवरा नवरीच्या फोटोचे बोर्ड. ते जरा माणसाच्या अवलादीचे लावा. एका बाजूला नवरदेवाचा फोटो लावा, एका बाजूला नवरीचा लावा, मध्ये छत्रपती लावा, तुकोबाराय लावा, आई वडील लावा. काय त्या नवरदेवाचा फोटो आहे दरिद्री. फोटो पाहिला कसा आहे डांबरीला. हाय अजून मी हाय. तुम्हाला वाटलं गेला आणि त्या नवरीचा फोटो, त्याचं मुंडकं आवडली ती. काही काही तर नवरीचे फोटो इतके बिंडोक आहेत, घागरा घालते, घागरा घागरा घागरा, आणि घागऱ्याचं एक टोक हातात तर ती नवरी पावर का कशी आहे. काय आशीर्वाद द्यायचे आम्ही डोंबलं. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा. आणि 3 आयुष्यातली वेळ जपून वापरा. 1 सेकंद सुद्धा कधी वाया घालू नका. काम नाही झोपून घ्या, झोप झाली TV पहा, TV संपला पेपर वाचा, वाचन संपलं ग्रंथ वाचा, ग्रंथ वाचला झोपून घ्या, फिरून या, व्यायाम करा, सत्कर्म. 1 सेकंद वाया घालू नका. ही संधी पुन्हा नाही. भजने भजने कीर्तन संपल्यावर 3-3 तास मोबाईल पाहतात. अरे भरमिष्ट आहे का काय तुम्ही? 1 सेकंद सुद्धा वाया घालू नका. याच्यावर तुमचं काय मत आहे? किती झाले? 3. 4थं वाक्य, कुणालाच घाबरू नका, काळाला घाबरा आणि तुम्हाला सगळे माफ करतील. तुम्हाला काय पाप करायची तेवढी करा. आणि पापी माणसांनी काही जरी केलं तर दुसरी माणसं त्याच्यावर जळू नका. त्याचा शेवट कसा याचा अभ्यास करा. थोडं सायलेंट जागा, काय फरक पडत नाही. शेजारच्या बाईच्या नवऱ्याने थोडंभर सोनं केलं तर बायको आहे त्याची, मिळाला असेल कुठं टक्का केला, मग तुम्ही गप्प बसायचं ना. कुठून महानशी फुटलं, कुठून तुमच्या नादी लागले, असा दरिद्री माया नशिबात पडला. बघा ना, महिन्यात हार घेतला, घेऊ दे, पण 1.5 महिन्यात बँकेला नेला तो हार. तुम्हाला प्रारब्धाने जेवढी लक्ष्मी मिळते तेवढी मिळवा आणि त्याच्यात समाधान राहा. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आयुष्यातली वेळ जपून वापरा. कुणाला घाबरू नका, काळाला घाबरा. आणि 5वं वाक्य, तुम्ही गरीब आहात तवर तुम्हाला शत्रू नाही. तुम्ही पिऊन गटारीत पडा, एक माणूस तुम्हाला दुश्मन नाही. पडा, कामावरून येताना येऊच नका घरी, शिमेच्या नळीत झोपा, तुम्हाला दुश्मन नाही. तुम्ही फक्त फ्लॅट घ्या, दुश्मन उठले, गाडी घ्या, दुश्मन उठले, चांगलं वागलं तरच दुश्मन आहे. तुमचं काय मत आहे? किती झाले? 5. आणि 6वं वाक्य, शत्रू कधीच बाहेरचे नसतात, शत्रू घरातलेच असतात. आणि 7वं वाक्य, जी लोक तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात तीच लोक तुमच्या गैरहजेरीत तुम्हाला नाव ठेवतात. या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का? हे इंद्रिकरचे वाक्य आहेत भाऊ, हे पुस्तकातले नाहीत, हे अनुभवाचे वाक्य आहेत. यातलं निम्म्यापेक्षा जास्त कीर्तन अनुभवाचं आहे.
पुस्तकातलं आहेच, ओवी आहे, गाथा आहे, हरिपाठ आहे, पण अनुभव आहे. आणि आपल्या माणसांनी थोडं बोललं पाहिजे. यावर तुमचं काय मत आहे? नाही, आपणही गेलो, उद्याही गेलो, परवाही गेलो, पुरा होणारच नाही ना. कारण इट इज ए इनकम्प्लीट प्रोसेस, इट इज ए चेन, इट इज ए सायकल अँड इट इज ए जनरेशन कंटिन्युटी. इट हॅज नॉट अ गॅप सिस्टीम. ती कंटिन्युटी आहे. पहिलीतला मुलगा दुसरीत गेला का पहिली दुसरं आलंच, पहिली दुसरं आलं का दुसरीत तिसरीत गेलं का तिसरीतलं चौथीत गेलं का पहिली दुसरीत गेलंच. इट इज ए चेन, इट इज ए सायकल. समजा आता कीर्तन संपल्या आज मी मेलो, समजा मरणार नाही, मेलो. माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, एवढे येणार नाही, आले. मला फायदा काय? डोकं खाजो मला, मी उलथून जाणार. मग ते मला जाळायला येणार आहे का उठवायला येणार आहे? जाळायला. बरं ते नाही आले तरी कोणीतरी मला, आपले डोळे गेले आणि टीव्ही चालू झाला, उपयोग काय त्याचा? आपले गुडघे गेले आणि दिंडी निघाली. आपण बुडालो, जग बुडालं. तुमचं काय मत आहे? आपण जोपर्यंत सुदृढ आहे तोपर्यंत ह्या जगातल्या सगळ्या गोष्टी सत्य आहेत. आपण संपलो तर पुढे सांग का, आपला एक इंद्रिय जरी थकला, कान संपला, कीर्तन संपलं, बाबा किती भारी येऊ दे ना, किती व्याज सांगू दे, आपला कान गेला, कीर्तन परंपरा, आपले डोळे गेले, नवीन सिनेमा रिलीज झाला. काही एकदा इंद्रिय थकले, कार्यक्रम संपला, करंट लागला तुम्हाला, परत मागण येतो, म्हणजे फिटच होऊन जाईल. परत झाड कसं आहे? लिंबाचं आहे. पहिलं एक झाड, दुसरं झाड निमुणीचं आहे. आता निमुणीच्या झाडाचं एक वैशिष्ट्य आहे, लिंबाचं झाड म्हणजे संसार, आणि निमुणीचं झाड कसं आहे माहिती का, काटे आहेत पण फळ चांगलं आहे ना. आणि मी सांगतो, काटे जर सण करून फळ चांगलं मिळत असेल तर काटे सण करायला काय हरकत आहे? काय हरकत आहे? MPSC देऊन जर क्लास 1च होत असेल तर अभ्यास करायला हरकत काय? व्यायाम करून पोलीसमध्ये जात असेल तर व्यायाम करायला हरकत काय? तुम्हाला जर चांगलं वागून इस्टेट मिळतच असेल तर कष्ट करायला हरकत काय? सोपं सांगू का, जी दगडं घाव सहन करतात तीच दगडं मूर्तीला कामा येतात. घाव न सहन करणारी दगडं. मग हे जे मंदिर झालं, हा जो कार्यक्रम झाला, हा काटे सहन केल्यामुळं हे फळ आहे. विचारे साहेबांनी आयुष्यात काटे सहन केलेत आणि काटे सहन केले तरच फळ येतं. याच्यावर तुमचं काय मत आहे? किती झाडं झाली? 2. सांगू पुढचं झाड अध्याय नंबर 15 ओवी नंबर 54 मध्ये आहे. झाड आहे का? घरी गेल्या उचकायची ओवी. यया फळना चुंबिता आणि फुल ना तुरंबिता. त्याला फळही नाही आणि फुलही नाही, ते झाड वांज आहे. त्या वांज झाडाचं नाव संसार आहे. फळ नाही त्याला. काय संसार करणं हा काय पराक्रम नाही आहे. हे गाडी घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, मुलं पैदा करणं, ही काही हिस्ट्री नाही आहे मोठी. हॅलो, मला मुलगा झाला, काही मिरवणूक काढायची तुझी का? आत्तापर्यंत कुणाला जमलं नव्हतं, तुला एकट्यालाच जमलं. तू एकटाच ना रे, तुझी नोंद करायची का ग्रीनेज बुकात? अरे पागला, तुला एकच झालं एका वेळेस. तू बाकीच्या प्राण्यांचा अभ्यास कर, 5-5 होतात रंग बदलून, आणि तुला एकच झालं मूर्खा. तर पोरग पालथं पडायला लागलं का टेटसला, पर उतानं पडायला लागलं का टेटसला. पोरग तुला हाणताना टेटसला ठोई. त्याचं उत्तर सांगा. लिंबाचं झाड कसंही घेतलं तर कडूच आहे, आणि साखरेचा कण कसाही खाला तर बस फिट बसलं कीर्तन. म्हणजे ते झाड कोणतं आहे? गेलं बॉम्ब आलं. वांस, त्याला फळ येऊ शकत नाही, झाडच वांज आहे. आता कळलं, वांज झाडाचं नाव काय? संसार. आता त्या झाडाला पाणी खाली गेल्यामुळं, पाणी घातल्यामुळं खाली काय जातील? मुळं. आणि मुळाचे 2 प्रकार आहेत, स्वटमूळ आणि तंतुमय मूळ. इन इंग्लिश मीडियम टॅप रूट अँड फायबर रूट. फायबर रूट आणि गेलं बॉम्बाला टॅप रूट. फायबर रूट आणि टॅप रूट.
मग स्वटमूळ आणि तंतुमय मूळ. मग झाड वाज आहे, त्याची मुळी अज्ञान आहे. अज्ञान. आणि तुम्ही मी सगळे कसे अज्ञान. आपण काय ज्ञानी आहे? काय कळत तुम्हाला मला सांगा. तुम्हाला पुढे सांगा. आपल्याला कळत नाही हेही कळत नाही. आपल्याला कळत नाही हेही कळत नाही, आणि कळत तर काहीच नाही, पण तेही कळत नाही. सांगा मला, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, सगळ्यांची एका मिनिटात परीक्षा. तुम्ही कोण आहात? हे म्हणणारे मी शिक्षक आहे, ह्या म्हणणारे मी पखवाद आहे, मी म्हणणारे मी महाराज आहे, हे म्हणणारे मी गायक आहे, हे म्हणणारे मी कंपनीत आहे, हे म्हणणारे मी CA, हे म्हणणारे मी MBBS आहे. तुम्हाला मी प्रश्न विचारतोय, तुम्ही कोण आहात? तुम्ही म्हणणारे हे देशमुख आहेत, हे जागीरदार आहेत, हे वतनदार आहेत, हे पाटील आहेत, हा सरपंच आहे, हा सदस्य आहे. तुम्ही कोण आहे? माझे मिस्टर शिक्षक आहेत, मी शिक्षिका आहे, आमचे ते डॉक्टर आहेत, मी डॉक्टरेन आहे. एक वाक्य सांगा. तुम्ही मी देवाचा अंश आहे, एवढं सुद्धा आपल्याला ज्ञान नाही. हां, झालं फायनल. आता झाड कोणतं आहे? गेलं बॉम्बाला. वांस, त्याला मुळी कोणती आहे? पटापटा बोला. अज्ञान. आणि अज्ञान मुळीला खाली कोंब फुटलेत 4. नाही किचकट आहे बरं का. किती आहेत? झाड कोणतं आहे? गेलं बॉम्बाला. वांस. त्याला लय बारीक पाठ करावं लागेल तेव्हा कळलं ते. झाड, वांस, त्याला मुळी अज्ञान मुळीला कोंब 4. मी, तू, तुझं. मी महाराज आहे, तू पागल आहे. महाराज नाही आहे तू भगवंताचा अंश आहे. पांडुरंग तुझा बाप आहे, रुक्मिणी तुझी आई आहे, पुंडलिक तुझा भाऊ आहे, आणि चंद्रभागा तुझी बहीण आहे. तू ईश्वराचा अंश आहे. मी मृदुंगमणी आहे, गपची बस. मी गायक आहे, झोपून घे. मी आणि मग सगळ्या जगाला दुःख कोणी दिलं? पटापटा बोला. माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी नसते ना, दुसरी राहिली नसती, त्यानं तिसरी केली असती. आणि माझा पाय लागला तर घराची भरभराटी झाली. तुझा पाय किती भाग्यवान आहे बाई. ज्या घरातून पाय आला त्या घरातली 1 एकर जमीन विकून तो पाय इकडं आला. म्हणजे पाय किती भाग्यवान आहे. आणि ज्या घराला लागला ते घर पहिल्याच महिन्यात व्हायला निघलं. काय पायाचा इतिहास आहे. पण कोणता शब्द आहे? कोणता शब्द आहे? मी पप्या, तुझ्या बापाचं ऐकू नको. बस, तुम्ही आज उत्तर दिलं. तो पहिल्यापासून तसाच आहे. मी म्हणून राहिले, नाही तर दुसरी. त्याला मी 9वी पासून ओळखते. मी, तू 2 झाले बरं का. एक मी पहिला झाला. मी किती आहेत ऐकायचे आता. कोम किती आहेत? बस फिट बसलं कीर्तन. 1 मी, 2 तू माझी नाही ना. कुणाचीच नाही. तू पागल आहे का? मी बोला. तू 2 झाले ना. तुझं त्या बाबळीपासून या बाबळी पोत इकडल्या किकीन, पण तू जिरीन. तू जिरावली नाही ना. मी म्हणा बापाचा नाही. लोकांना काय माहिती तू कोणचा आहे. किती झाले?
3 मी तू तुझं आणि माझं. सासूचं सुनेचं भांडण झालं ना, सून म्हणती भूक भूक, तुला काय भुकायचं भूक, फक्त मला कुत्र मांजर होऊ दे, मग तू ये. किती झाले? 4 मी तू तुझं. मुक्त होता परिवार झाला बद्ध, मुक्त होता परिवार झाला बद्ध, हो शिवार झाला बद्ध, मुक्त होता परिवार झाला बद्ध. देवनिया छंद माझी माझे 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 माझे, मुक्त होता परिवार झाला बद्ध, मुक्त होता परिवार झाला बद्ध. देवनिया छंद माझे 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 माझे, मुक्त होता परिवार झाला बद्ध, मुक्त होता परिवार झाला बद्ध, बरे झाला बद्ध, बरे झाला बद्ध. झाड गेलं बा मला. झाड वांस मुळी असे फिट ऐकणारे पाहिजे. ए बस खाले खाली बस. बरं जा पटकन जा, जा परत येऊ नको, जा जा घरी जा. विठाल आहे विठाल. झाड वांस मुळी अज्ञान. अज्ञान मुळीला कोंब 4 मी तू तुझं. आता हे गेलं खाली, खाली जमिनीत, वर आलं ते खोड. खाली झाड गेलं, वर आलं खोड. खोडाला खोड एकच आहे, अहंकार. वांज नावाचं झाड आहे, त्याला अज्ञान नावाची मुळी आहे. अज्ञान मुळीला 4 कोंब आहेत आणि त्याला अहंकार नावाचं खोड आहे.